विरार परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. असे असतानाच आचोळे पोलिसांनी 2 सराईत चोरट्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीच्या 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून या चोरीचे 3 गुन्हे उघडकीस झाले आहेत. वसई विरार शहरात सद्यस्थितीत वाहन चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. विविध ठिकाणच्या भागातून वाहन चोरीच्या घटना समोर येत आहेत. नुकताच वसई पूर्वेकडील एव्हरशाईन सिटी परिसरातील रहिवासी राजूलाल जग्गूराम तेली वयवर्षी 37 यांची दुचाकी 1 एप्रिल रोजी ज्योती सुपर मार्केट समोरून चोरीला गेली होती. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाढत्या वाहन चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून 2 सराईत आरोपींना अटक केली आहे. जतीन आनंद शर्मा वयवर्षी 27, हितेश संजय धीवर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून एकूण 95,000 रुपये किमतीच्या 3 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. 3 गुन्हे सुद्धा उघड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश वडणे व त्यांच्या पथकाने केली आहे. वसई तालुक्यातील नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने वाहन चोरी करून त्याचे सुटे भाग विकणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना नाशिक येथून अटक केली. त्यांच्याकडून 12,65,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या अटकेमुळे मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातील तब्बल 13 गुन्हे उघडकीस आले आहेत. आचोळे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 1/4/2026 रोजी फिर्यादी नामे राजू तेली यांनी त्याची होंडा कंपनीची ॲक्टिवा मोटरसायकल म्हणजे स्कूटर ही चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. त्याच्यावरनं आपल्याकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता 214/2016. तर याच्यामध्ये आपण सदरचा गुन्हा घडल्याने वरिष्ठांनी तात्काळ तो उघड करण्याच्या सूचना दिल्या. त्या उद्देशाने मग आम्ही आपले डिटेक्शन पथकातले कर्मचारी तसेच सर्व बीट अंमलदार यांना सूचना दिली होती. त्याच्यावरून तपास सुरू झाला होता. दिनांक 19/4/2026 रोजी गुन्हा प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अंमलदार हे CCTVचा शोध घेत होते. CCTVवरनं शोध घेताना त्यांना मधुबन परिसरामध्ये 2 संशयित इसम एका मोटरसायकलवरनं जाताना दिसले होते. त्याच्यावरनं त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव जतीन आनंद आणि हितेश धीवर असे सांगितले. तर त्यांची फुटेज वगैरे ते चेक केले असता त्यांच्यावरचा अधिक संशय बळावल्याने त्यांना इथं पोलीस स्टेशनला आणून आपण चौकशी केली असता त्यांनी 3 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्यामध्ये एक आचोळे पोलीस स्टेशनचा गुन्हे रजिस्टर नंबर 214, त्यानंतर 28/2026 आणि 367/2025 असे 3 गुन्ह्यांमधल्या 3 मोटरसायकल त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्यांच्याकडनं त्या 3ही मोटरसायकली या जप्त करण्यात आलेल्या आहे. सदरचा तपास हा माननीय कमिशनर साहेब, त्यानंतर माननीय ॲडिशनल कमिशनर साहेब, माननीय DCP झोन 2 साहेब आणि इतर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे. यात आम्ही स्वतः, त्यानंतर डिटेक्शन पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी योग्य तो असा तपास केलेला आहे आणि हे 3ही गुन्हे यशस्वीरित्या उघड केलेले आहेत. सर, हे दोन्ही जे सराईत चोर आहेत ते